संकष्टी चतुर्थी तर दर महिन्याला येते, पण अंगारकी चतुर्थीचा योग वर्षातून काही वेळाच येतो. तुम्हाला माहिती आहे का, संकष्टीपेक्षा अंगारकी चतुर्थीला 21 पटीने जास्त महत्त्व का आहे? जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हाच तिला अंगारकी म्हटले जाते. याचे कारण पुराणात आहे. अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह. अंगारकाने हजारो वर्ष कडक तपस्या केली होती गणपतीची. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन बापाने त्याला वरदान दिले होते. आजपासून जो वार तुझा आहे म्हणजेच मंगळवार, त्या दिवशी जर चतुर्थी आली तर ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी म्हणून ओळखली जाईल. या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे. शास्त्र सांगतात की वर्षभर येणाऱ्या सर्व संकष्टी केल्याने जे पुण्य मिळते, ते पुण्य फक्त एक अंगारकी केल्याने मिळते. तर हे आहे अंगारकीचे महत्त्व. तर मी आज अंगारकी असल्यामुळे पनीर मसाला बनवणार आहे. इथं मी पनीर वगैरे तळून घेतलेलं आहे. कांदा, लसूण, आलं थोडंसं घेतलेलं आहे. थोडेसे काजू घेतलेले आहेत, ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. आता अंगारकी म्हणल्यानंतर भूक तर लागणारच झाली. खूप लेट होतं उपवास सोडायला. त्यानंतर तेल घेतलं थोडंसं, त्यात तमालपत्र टाकलेलं आहे, दालचिनीचा थोडासा तुकडा टाकलेला आहे, आपण मिश्रण केलेलं बारीक वाटून घेतलेलं ते टाकलेलं आहे, धनी पावडर, मसाला, गरम मसाला, पनीर मसाला, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. छान तेल सुटेपर्यंत ते शिजवलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर तळलेलं आपलं पनीर टाकलेलं आहे. वरून थोडीशी कस्तुरी मेथीही टाकलेली आहे. त्यानंतर मी चपात्या बनवून घेतल्या गरम गरम आणि मला बाकीचीही कामं आवरायची होती, कारण मला जायचं होतं अष्टविनायकाला. त्यामुळे घरची सगळी कामं आवरून मला पटपट जायचं होतं आणि मी फटाफट कामं केलेली आहेत. त्यानंतर मला घरची दिवाबत्ती वगैरे, लेप वगैरे लावून घ्यायचा होता. खूप धावपळ झाली. तरीही वेळेत सर्व करून घेतली कामे आणि निघाले झटपट तयार होऊन बाप्पाकडे यायला, दर्शनाला बाप्पाच्या. हार वगैरे घेतला, नारळ वगैरे घेतली, दुर्वा पण घेतली आणि निघाले मी बाप्पाच्या दर्शनाला. तर चला तुम्हीही दर्शन घ्या बाप्पाचे छानपैकी. आरती वगैरे झाली, दर्शन वगैरे छान असं झालं, बाप्पाचं मन प्रसन्न झालं. तिकडून घराकडे आले, घरची आरती वगैरे केली, छान अशी चंद्राला आर्क वगैरे दिला. तर आजचा दिवस माझा असा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.